महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ ठाण्यात सत्यशोधक दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिंडीमध्ये खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार हरिभाऊ राठोड, ऋता आव्हाड, सुहास देसाई, जितेंद्रकुमार इंदिसे, केदार दिघे, डॉक्टर आनंद तेलतुंबडे, उर्मिला पवार, अर्जुन डांगळे, महेश केळुसकर, सुधाकर यादव, M.A. पाटील, डॉक्टर संजय मंगला गोपाळ, अतुल गोरे यांच्यासह अनेक मान्यवरही सहभागी झाले होते. दरम्यान या रॅलीच्या समारोपानंतर झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांचा फुलं आणि पगडी घालून सन्मान करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस 2023 मध्ये 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. 28 नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिन आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला सत्यशोधक दिंडी काढण्यात आली. ठाणे शहर आणि जिल्ह्यात तसंच मुंबई आणि नवी मुंबईतील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, महिला आणि कामगार संघटनांच्या वतीनं डॉक्टर प्रज्ञा पवार, जगदीश खैरालिया, वंदना शिंदे, मुक्ता श्रीवास्तव, निर्मला पवार, संजय भालेराव आदींनी पुढाकार घेऊन सत्यशोधक विचार संवर्धन समिती ठाणे स्थापन करून भगवती मैदान, नौपाडा ते कॉम्रेड गोदूताई परुळेकर उद्यान, गणेशवाडी अशी दिंडी काढण्यात आली. दिंडीत सहभागी सत्यशोधकांनी हातात सामाजिक लढ्यातील कर्मवीर भावीराव पाटील, पंजाबराव देशमुख, प्रबोधनकार ठाकरे, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आदी अग्रणींची छायाचित्र तसंच त्यांचे विचार दर्शवणारे फलक हाती घेतले होते. या दिंडीचा समारोप गोदूताई परुळेकर उद्यानात करण्यात आला. सुरुवातीला अनुबंध, भारतीय महिला फेडरेशन, समता विचार प्रसारक संस्था, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, परिसर सखी मंडळ आदी संस्थांनी गीत, पथनाट्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तर समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेत्या कॉम्रेड मुक्ता मनोहर होत्या आणि सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष के.ई. हरदास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी मुक्ता मनोहर आणि अब्दुल कादर मुकादम यांचं फुलं आणि पगडी देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ आणि वृषाली विनायक यांनी केलं, तर आभार प्रदर्शन समितीच्या वतीनं जगदीश खैरालिया यांनी केलं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभय कांता, सुब्रतो भट्टाचार्य, ओसामा रावळगावकर, विक्रम खामकर, प्रफुल्ल कांबळे आदी अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने आणि सत्य की जय या घोषणेनं करण्यात आली. सत्यशोधक दिंडी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. काय सांगाल, आपण देखील या दिंडीमध्ये सहभागी झालेला आहात. प्रज्ञाताई पवारांच्या प्रयत्नातून हे अतिशय उत्तम कार्यक्रम ही दिंडी त्यांनी काढली आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत. खरं तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या दाम्पत्याच्या आशीर्वादाने आज आम्ही महिला ज्या सगळ्या शिकलेलो आहोत. आम्हाला छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा वैचारिक वारसा घेऊन आम्ही सगळेच काम करायचा प्रयत्न करत असतो. आणि आज समाजात या दिंडीची, या समानतेची, या सगळ्या विचाराची खूप मोठी गरज आहे. आणि मी ज्या कुटुंबातून येते तिथे माझे आजी आजोबा शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवार त्यांची सगळ्या आमच्यावर जे संस्कार झाले ते या सत्यशोधक समाजाचे आहे, विचार आहे. त्याच्यामुळे मला आनंद वाटतो आणि प्रज्ञाताईंचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा उपक्रम केला आणि आम्हाला सगळ्यांना याच्यात सहभागी होण्यासाठी बोलवलं. ठाणे जिल्ह्यात जिवंत काडतुसं तसंच बनावट नोटा, विनापरवाना पिस्तूल असे गंभीर गुन्हे सातत्यानं घडत आहेत. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तपास करत असताना सुरेंद्र पाटील राहणार डोंबिवली पूर्व हा मानपाडा परिसरामध्ये विनापरवाना पिस्तूल बाळगत असल्याची माहिती मिळाली. त्याबाबत खात्री करण्यासाठी खंडणी विरोधी पथकानं 25 नोव्हेंबर रोजी मानपाडा पोलीस ठाण्या हद्दीत सुरेंद्र पाटील यांच्याकडील मर्सिडीज गाडीची झडती घेतली असता त्यांच्याकडे 2 विनापरवाना पिस्तूल आणि 7 जिवंत काडतुसं मिळून आली. सुरेंद्र पाटील यांच्या विरोधात याकरिता मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून यावेळी 2 पिस्तूल, 7 जिवंत काडतुसं आणि मर्सिडीज कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मात्र या गुन्ह्याचा तपास करत असताना धक्कादायक प्रकारही उघडकीस आलाय. काही लोक सुरेंद्र पाटील यांना बनावट नोटा तयार करून देणार होते. त्यासाठी बनावट नोटा बनवून देणाऱ्यांनी सुरेंद्र पाटील यांना 40 लाख रुपयांच्या बदल्यात 1,60,00,000 रुपयांच्या बनावट नोटा देण्याचं आमिष दाखवण्यात आलं.
याकरिता सुरेंद्र पाटील यांनी स्वतःकडील 40 लाख रुपये घेऊन मुरबाड येथील केपी फार्म हाऊसवर गेले. काही गडबड झाल्यास फायरिंग करण्यासाठी पाटील यांनी स्वतःकडे 2 विनापरवाना पिस्तूलही ठेवले होते. यावेळी नोटा बनवून देणारे त्यांचे इतर 5 साथीदार तिथे आले आणि स्वतः पोलीस असल्याचं सांगून आणि पोलिसांची रेड पडल्याचं भासवून त्यांच्याकडील 40 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन सर्वजण पळून गेले. संपूर्ण तपासात निष्पन्न झाल्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी सुरेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासात एकूण 4 पुरुष आरोपी यांना भिवंडीवाडा परिसरातून त्याच दिवशी अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून 14,35,000 रुपये रक्कम हस्तगत करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. जो 2 पिस्टल मिळाली मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये ऑन साईट खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसाच याच्यामध्ये ह्याला जे चिटिंग करण्यात आलं याच्या अनुषंगानं दुसरा गुन्हा मानपाडामध्ये आपण रजिस्टर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण 4 आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि त्या 40 लाख रुपये जे त्याच्याकडून घेण्यात आलेले होते चिटिंग करून त्याच्यामधले जवळजवळ 14 लाख रुपये आपण हस्तगत केलेले आहेत खंडणीविरोधी पथकानं. त्याच्यामध्ये सुरुवातीला ऑन साईट गुन्हा दाखल झाल्यानंतर ही माहिती रिव्हील झाल्यानंतर अतिशय उत्कृष्ट असा त्याचा तपास करत हे जे 8 लोकांनी याच्याकडून जे 40 लाख रुपये घेऊन पसार झाले होते याच्यातील अतिशय टेक्निकल असेल किंवा त्यांची गोपनीय माहिती काढून अतिशय उत्कृष्टरित्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या नेतृत्वाखाली हे आपण 14 लाख हस्तगत केलेले आहेत. त्याच्यामध्ये 4 आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि अजूनही 4 आरोपी त्याच्यामध्ये पसार आहेत. ते आपण अरेस्ट केल्यानंतर बाकीचा जो मुद्देमाल याच्यामध्ये जवळजवळ राहिलेल्या 40 लाख रक्कम आहे 40 लाख रकमेपैकी बाकीची रक्कम ही आपण त्याच्यामध्ये हस्तगत करू. अतिशय उत्कृष्ट कामगिरी खंडणीविरोधी पथकानं या ठिकाणी केलेली आहे. पुढेही तपास चालू आहे आणि याच्याकडे जो पहिला गुन्हा दाखल झाला ऑन साईट खाली याच्याकडे 2 आपण वेपन हस्तगत केलेले आहेत. आणखीनही याच्याकडे अशा पद्धतीचे काय वेपन आहेत किंवा याची काय अगोदरची पार्श्वभूमी आहे अशा पद्धतीनं तपास चालू आहे. सर ते मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए. उनकी मम्मी पापा से बोले जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए. मिशन इंद्रधनुष. शब्द दिल्याप्रमाणे तुम्हाला पंचतारांकित दर्जाचं वसतिगृह दिलं असून आता रुग्णांना तुम्ही पंचतारांकित सेवा द्यावी अशी आपली अपेक्षा असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांशी बोलताना केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश मस्के, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी आदी मान्यवरही उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 4 जून 2023 रोजी केलेल्या पाहणीनंतर वसतिगृहाचं रूप पूर्ण बदलून उत्तम दर्जाच्या सोयींनी युक्त असं वसतिगृह देण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना दिले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करून सुमारे 11 कोटी रुपये खर्च करून 90 दिवसात वसतिगृहाचं पूर्ण नवीन रूप साकारण्यात आले. मुख्यमंत्री महोदयांनी वसतिगृहाचं कॅन्टीन, व्यायामशाळा आणि खोल्यांची पाहणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केलं. रुग्णालयातील वातावरण, स्वच्छता, इमारत यांच्यामुळे रुग्ण अर्धा बरा होतो. उरलेला अर्धा भार हा डॉक्टरांवर असतो. तुम्ही या यंत्रणेचा कणा आहात. तुम्ही उत्तम काम करून अत्युच्च उपचार करावा असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
वसतिगृहाचं उद्घाटन करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेचं लोकार्पण केलं. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील प्रसूती कक्ष येथे भेट देऊन या योजनेतील मातृत्व भेट मातांच्या हाती सुपूर्द केली. या मातांशी त्यांनी संवादही साधला. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात माता बाल संगोपन कार्यक्रमाअंतर्गत आढळून येणाऱ्या अडचणींचा सखोल अभ्यास करून शहरातील गर्भवती महिला, नवजात शिशु यांना उत्तम प्रतीच्या अत्यावश्यक आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना सुरू केली असून या योजनेत प्रसूतिगृहांचं बळकटीकरण करून 24 तास नागरिकांपर्यंत त्या पोहोचवणं, जेणेकरून माता मृत्यूदर कमी होण्यास मदत होणार आहे. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, विद्यार्थी वसतिगृह राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात दिलेल्या भेटीत वसतिगृहाची दुरावस्था पाहून तेथील मुलांशी संवाद साधून सोयी सुविधांबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली. सद्यस्थितीबाबत सर्व प्रशिक्षणार्थींनी वसतिगृह तसंच कॅन्टीनच्या समस्या त्यांच्याजवळ मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश देऊन अत्यंत चांगल्या अत्युच्च दर्जाच्या सेवा सुविधा निवासी डॉक्टरांना उपलब्ध करून देणं गरजेचं असल्याचं नमूद केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे असलेल्या वसतिगृहाच्या इमारत नूतनीकरणाचं काम सुरू करण्यात आलं आणि काम सुरू झाल्यापासून 90 दिवसांच्या आत वसतिगृहाचं पूर्ण रूप पालटून टाकण्यात आलं. त्यासाठी सुमारे 11 कोटी रुपये खर्च झालाय. वसतिगृहाचं काम सुरू करण्यापूर्वी इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं. त्यानुसार इमारतीतील कॉलम्स, बीम आणि स्लॅब आदींची डागडुजी, सर्वोच्च दर्जाचं साहित्य वापरण्यात आलंय. प्रत्येक खोलीत 2 बेड्स, फर्निचर, अभ्यास करण्यासाठी टेबल, वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली आहे. वसतिगृहाच्या सर्व खोल्यांमध्ये भरपूर उजेड येईल अशी रचना केली आहे. मोकळ्या जागेतील प्रकाश व्यवस्था, रूममधील फरशी आणि रंग याबाबतची निवड काळजीपूर्वक करण्यात आली आहे. त्यासोबतच या इमारतीच्या तळमजल्यावर उत्तम सुविधांनी युक्त व्यायामशाळा आणि अद्ययावत कॅन्टीनही तयार करण्यात आली आहे. पाचपाकाडी भागात दहशत राहावी म्हणून काही तरुणांनी तलवारीनं 3 ते 4 गाड्या फोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिक्षा, दुचाकी, 4 चाकी अशा विविध गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. ठाण्यातील पाचपाकाडी भागातील या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. काल मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास 4 ते 5 जण पाचपाकाडी भागात असणाऱ्या साईबाबा मंदिरासमोर आले आणि त्यांच्या जवळील असलेल्या तलवार आणि इतर हत्यारानं परिसरातील अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या. यामध्ये एक 4 चाकी, एक दुचाकी, 2 रिक्षा अशा गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. आपापसातील वादातून हा प्रकार घडला असल्याचं समजतंय, परंतु यामध्ये निष्पाप नागरिकांचं मात्र मोठं नुकसान झाले. त्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.